आई नाही ना झाल्या आमच्या मोठ्या सुनबाई, त्यांच्या देवा भैरोबानं त्यांच्या पदरात हे दान घातलंच नाही बघ। तुम्ही लेकराबद्दल बोलायला नको होतं बेबी मावशी। ती गोष्ट फक्त आमच्या एकटीच्या हातातली नाहीये। मग काय ग तुझ्या हातात? येणाऱ्या पाहुण्यांचा असा अपमान करणं लागलं ना फार? आलं ना डोळ्यात टचकन पाणी? झाला ना अपमान? राजश्री, जेव्हा आपण कुणाचा तरी अपमान करतो की नाही तेव्हा आपल्यावर सुद्धा ही वेळ ओढवते, हे विसरू नकोस कधी। अगं ढाले पाटलांच्या इब्रतीला सोबत नाही असा पाहुण्यांसमोर तमाशा करणं। नाही, मी ढाले पाटील नसले ना तरी मला या गोष्टी कळतात। हेमंतराव, माफ करा मला। आमच्या सुनेच्या वतीनं पण मी माफी मागते। माफ करा आम्हाला। आणि हे गरमागरम ऑमलेट। काय झालं? काय मग रंजा हेमंतरावांना घेऊन गेला का नाही कुसुम फार्म बघायला? हक्का नाही पण हेमंतराव कुसुम फार्म बघतील नक्की। बेबी मावशी, ए बाई, मला माहितीये तू काय बोलणार आहेस। मग तुम्ही त्यांना जे बोललात ना तसं नव्हतं बोलायला पाहिजे हो। अगं मी उगाच बोलले का? तसं नाही म्हणते मी, पण लेकरावरनं नव्हतं बोलायला पाहिजे। एवढं होऊन तू तिचीच बाजू घे। हा, ह्या बाबतीत मी त्यांचीच बाजू घेणार आहे। संजू, दारावर असा पाहुणा आल्यावर असा अपमान करतात? तिला तिची चूक दाखवून द्यायला नको? कळायला पाहिजे। अहो पण त्याचे दुसरे मार्ग पण आहेत की। अहो त्या आई होऊ शकत नाहीत यात खरंच त्यांची चूक आहे का हो? आणि एखादी बाई आई होऊ शकते किंवा नाही होऊ शकत यावरनं खरंच त्यांचं समाजातलं स्थान ठरतं का?